प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज काय करणार आहे ते. मधुरिमा हे दिव्य मराठीची विशेष पुरवणी आहे. त्यामध्ये हा सुरेख लेख आलेला होता. तर म्हटलं आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की हा त्यांना ऐकवा. कारण की कधी धावपळीच्या युगात आपल्याला वाचण्यासाठी वेळ नाही मिळत. मग तेच जर ऐकायला मिळालं तर अतिशय छान वाटतं. म्हणून त्या व्यक्तींसाठी हा खास लेख. या लेखामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मानवी मूल्य, प्रेम. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण काही नाते विसरत चाललेलो आहोत. त्या नात्याबद्दल विचार करायला लावणारं, आपल्याला या निर्णयाने आपल्या मनावर झालेला परिणाम, हा सगळ्याचा सारासार विचार या लेखामध्ये केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया या लेखाला. कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हालाही हा लेख खूप आवडेल. कधी कधी काही निर्णयांना कायद्याचं अधिष्ठान असलं तरी त्यामागे उभ्या असलेल्या भावनांची खोली शब्दात व्यक्त करणं कठीण असतं. एखादी व्यक्ती आपल्या माणसाला वेदनामधून मुक्त करण्यासाठी कोर्टाची पायरी चढते, वर्षानुवर्षे लढा देते आणि शेवटी निर्णय मिळतो. पण त्या क्षणी मनात भावनाचं प्रचंड वादळ उठलेलं असतं. त्या कुटुंबासाठी तो क्षण कितीही वेदनादायी असेल याची कल्पनाही करवत नाही. किती स्वप्न त्यांनी जपली असतील, किती आशा मनात बाळगल्या असतील, किती वेळा मंदिरात माथा टेकवला असेल, किती वेळा देवाला साकडं घातलं असेल आणि कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय त्यांच्या आयुष्यात आला असेल. मुलाच्या इच्छा मरणासाठी अर्ज करण्याचा दिवस उजाडला तेव्हा त्या आईवडिलांच्या मनात काय चाललं असेल. एका बाजूला अपार माया आणि दुसऱ्या बाजूला मुलाच्या वेदना. डोळ्यादोकत तो अबोल देह निश्चित पडलेला. तरीही हृदयाचे ठोके सुरू या आशेवर त्यांनी दिवस काढले आणि आता आपणच त्याला त्या यातनातून मुक्त करण्याचा निर्णय घेत आहोत. या विचारांनी त्यांच्या काळजात काय चाललं असेल. त्या क्षणी आठवणीचा महापूर उसळला असेल. त्या कल्पनेतनच पायातील अवसान गळून पडतं. अशा क्षणी आई वडिलांच्या डोळ्यासमोर मुलाचं संपूर्ण आयुष्य उभं राहतं. त्याचा जन्म झाल्याचा तो पहिला क्षण, त्याच्या पहिल्या पावलाचा आनंद, पहिल्यांदा उच्चारलेला शब्द, शाळेत जाण्याचा दिवस, सगळ्या आठवणी एकामागून एक मनात तरळत असतील. ज्या मुलांसाठी आयुष्यभर स्वप्न रंगवली त्याच मुलासाठी आज अशी विनंती करावी लागते आहे. ही जाणीव त्यांच्या मनाला किती खोल जखम देत असेल. मायेचा हात डोक्यावर फिरवत असताना कदाचित मनात हजार प्रश्न उभे राहिले असतील. कदाचित त्यांनी कित्येकदा देवाकडे हात जोडून एकच प्रार्थना केली असेल, देवा आमच्या मुलाला बरं कर. प्रत्येक डॉक्टराकडे आशेने धाव घेतली असेल. प्रत्येक नवीन उपचार पद्धतीकडे शेवटच्या आशेप्रमाणे पाहिलं असेल. नातेवाईक, मित्र, ओळखीचे सगळेच कुणी ना कुणी धीर देत असतील. पण त्या आईवडिलांच्या मनातल्या वेदनाची खोली कुणालाच कधी समजली नसेल. कारण आईवडिलांच्या मनातलं दुःख शब्दापेक्षा नेहमीच मोठं असतं. कधी कधी असंही वाटत असेल, कदाचित उद्या काहीतरी चमत्कार होईल, कदाचित तो अचानक डोळे उघडेल, कदाचित पुन्हा एकदा आई किंवा बाबा अशी हाक देऊ येईल. या एका क्षणी, एका क्षीण आशेवर त्याने कितीतरी दिवस, महिने आणि वर्ष काढले असतील. पण वेळ पुढे सरकत राहिली आणि आशा हळूहळू थकू लागली. त्या थकलेल्या आशेच्या सावलीत हा निर्णय उभा राहिला असेल. माणसाच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण कदाचित तोच असतो जेव्हा प्रेम आणि वेदना एकाच वेळी समोर उभ्या राहतात. एका बाजूला आपल्या मुलावरचं अपरंपार प्रेम, तर दुसऱ्या बाजूला त्याला सहन कराव्या लागणाऱ्या यातना. त्या दोन्हीच्या मधोमध उभं राहून निर्णय घ्यावं लागणं हाच कदाचित पालकत्वाची सर्वात वेदनादायी परीक्षा असावी. शेवटी कदाचित त्यांच्या मनात एकच विचार आला असेल, आपल्या मुलाला आयुष्यभर दुःखात अडकून ठेवण्यापेक्षा त्याला त्या वेदनातून मुक्त करणं हाच खरा प्रेमाचा अर्थ आहे का? हा प्रश्न त्यांना आतून पोखरत असेल. पण त्याच वेळी एक पालक म्हणून आपल्या मुलासाठी जे सर्वोत्तम आहे तेच करायचं या भावनेने त्यांनी मन कठोर केलं असेल. आणि म्हणूनच हा निर्णय केवळ कायदेशीर नसून मानवी वेदना, माया आणि असह्यतेचा अत्यंत भावनिक प्रवास ठरतो. अशा प्रसंगाने आपल्याला एक महत्वाची जाणीव करून दिली पाहिजे. आयुष्याचं खरं मोल नेमकं कशात आहे? पैसा, पद, प्रतिष्ठा याचं आकर्षण आयुष्यभर आपल्याला धावत ठेवतं. पण शेवटी मनाला आधार देणारी गोष्ट म्हणजे माणूस आणि त्यांचं प्रेम. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाला आठवतात त्या आठवणी, आपुलकीचे क्षण आणि नात्यांनी दिलेल्या आधार.
म्हणूनच माणुसकी जपणं, एकमेकाचा वेदना समजून घेणं आणि संवेदनशील राहणं हाच खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात हरीश राणा यांच्या बाजूने निष्क्रिय इच्छामृत्यूचा निर्णय देण्यात आला. गाझियाबादचे 32 वर्षीय हरीश राणा मागील 13 वर्षापासून कोमात होते. त्यांना इच्छामृत्यूची परवानगी देताना न्यायमूर्ती JB पार्डीवाला हेही भावनिक झाले. ही बाब वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असो, तो सर्वप्रथम माणूसच असतो. त्याच्या आयुष्यात असंख्य खटले आले असतील, अनेक निकाल दिले असतील, पण एखादा प्रसंग मनाला खोलवर स्पर्श करून जातो. कदाचित काही रात्री विचारांनी अस्वस्थ झालेल्या असतील, काही क्षणी आनंद अश्रूंना आवर घातला असेल. माणूसपणाचा तो क्षणच अशा निर्णयांना वेगळा परिमाण देऊन जातो. खरं तर माणसाने माणूसपण जपणं हेच जीवनाचं खरं सार्थक आहे. असतं आपण किती शिकलो, किती कमावलं, कोणती पदं भूषवली किंवा कोणतं ऐश्वर्य मिळवलं, हे सगळं वरकरणी आकर्षक वाटत असलं तरी शाश्वत सत्य वेगळंच असतं. जगण्यासाठी माणसाला फार थोड्या गोष्टी लागतात. पोट भरलं की दुसरा घास घशाखाली उतरत नाही. दिवसभर झोप घेतली तरी रात्रीची झोप घेतल्याशिवाय मन शांत होत नाही. कितीही महागडे कपडे घेतले तरी शेवटी त्याचं मूल्य अंग झाकण्या इतकंच असतं. तरीही आपण स्पर्धेच्या या जगात धावणं थांबवत नाही. कर्तृत्व आणि कमाई हे जीवनाचे अविभाज्य भाग असले तरी प्रवासात माणुसकी गहाण पडू लागली आहे का, हा प्रश्न विचारायला हवा. कुणाला फसवून, कुणाला कमी लेखून किंवा कुणाला वेड्यात काढून कमावण्याची ही स्पर्धा शेवटी कोणत्या समाधानाला नेते? जर प्रत्येक नात्यानं मोजमाप आपण पैशाच्या काठावर करू लागलो तर नाती टिकतील कशी? पैसा महत्वाचा असला तरी नाती आणि माणुसकी जपली तरच आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो. आजच्या वेगवान जीवनात माणसं जवळ असूनही दूर गेल्यासारखे वाटतात. संवाद कमी होत चालला आहे आणि मन मात्र अधिक एकाकी होत आहे. आपुलकीचे शब्द, आधार देणारा हात किंवा शांतपणे ऐकून घेणारा माणूसही पुरेसा असतो. या छोट्या कृतीमध्ये खऱ्या अर्थानं माणुसकीचं बीज दडलेलं असतं. कित्येक लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा मोठा गर्व असतो. त्यांच्या दृष्टीनं काही माणसं अत्यंत खालच्या स्तरावरची वाटतात आणि त्यांना दिली जाणारी वागणूक अपमानकारक असते. हे केवळ दिसत नाही तर अनेकदा अनुभवायलाही मिळतं. पण वास्तवात श्रीमंत आणि गरीब याची व्याख्या कधीच पूर्ण होत नाही. कारण कुणीतरी नेहमी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असणारच. खरं तर किती श्रीमंती असली तरी आपुलकीच्या शब्दाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मायेची ऊब पैशातून मिळत नाही. वेदनेचं निराकरण जवळच्या माणसाशिवाय होत नाही. मनात साठवलेल्या भावनाचा निचरा पाठीवर फिरवणाऱ्या हाताशिवाय होत नाही. अश्रूशिवाय मन मोकळं होत नाही आणि शेवटी मृत्यूनंतर मातीत मिळवल्याशिवाय मुक्तीचा मार्ग खुला होत नाही. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. कुणीतरी आपल्यापेक्षा मोठा असणारच. हे वैश्विक सत्य कुणालाही टाळता येत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, विकास कितीही झाला तरी मानवी मूल्य जपायचीच असतील तर माणसाला माणसाशी जोडावं लागेल. माणुसकी जिवंत ठेवणं हीच खरी प्रगती आहे. अखेरच्या प्रवासात सोबत फक्त आपली कर्म आणि कमावलेली माणसंच येतात. संपत्तीचा डोंगर मागेच उरतो. म्हणून गर्वाचा मुखोटा उतरून प्रेमाची पेरणी करणं हीच खऱ्या अर्थानं जगण्याची सार्थकता आहे. हा लेख मला खूप आवडला म्हणून मी आपल्यासोबत शेअर केला. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि त्या बाबतीत तुमचे विचार काय आहेत हे पण मला नक्की सांगा. धन्यवाद.